राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. जुन्नर पट्ट्यातली लोक वरती आपल्याला काय म्हणतात? जुन्नर पट्ट्यातली लोक आपल्याला येऊन म्हणतात तुमची फक्त मुलगी द्या, बाकी आम्ही सगळा खर्च करतो. चुकीचं आहे का? पण जुन्नर पट्ट्यातली एक पोरगी आपल्यावर पटाला भीती का? हे आपल्या मुली करतात, पण आपल्याला कमी लिखूनच करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला मुली देत नाही याचा अर्थ त्यांच्या पात्रतेचे आपण नाही. हा आपला कमीपणा आहे. हा आपला कमीपणा काय? आपण माणूस नाही का? आपण या देशातले नाही का? या महाराष्ट्रातले नाही का? परंतु या प्रश्नाचं खरं उत्तर या गोष्टीमध्ये आहे की आपण जागरूक नाही. आपणही रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी ज्या ज्या वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तूवरती टॅक्स देतो, या शासनाच्या खिशावर येतो. आपणही त्यांचे इतकेच पैसे या शासनाला देतो, या शासनाच्या तिजोऱ्या भरतो. परंतु जर 500 आणि 600 कोटीचा निधी या आपल्या तालुक्याला येत असेल आणि पठाराच्या वरती ती पैशाची गाडी चढतच नसेल तर याचा अर्थ दोषी कोण? राज्यकर्ते त्यांचं राज्यकारण करणारच आहे, कुठेतरी आमदार होणारच आहे, कुठेतरी खासदार होणारच आहे. आपल्या पोरांना मुली मिळत नाहीत, हा छोटा प्रश्न आहे, हा बेसिक प्रश्न आहे. मला पोलीस स्टेशनला जास्त बोलता येत, मी डायरेक्ट तातूक आणि मुद्द्यावरती हात घालतो. आपल्या मुलांना खरोखरच मुली मिळत नाहीत. मी माझ्या घरातील माझ्या 2 नातेवाईकांना घाटा करून मुली 25,000 रुपये खर्च करून आणले. मला याची लाज वाटत नाही, कारण आपण जागरूक नाही. आपल्याला ही वेळ का आली? आजपर्यंत मतपेट्यांसाठी आपला भरपूर उपयोग करून घेण्यात आला, परंतु घाटाच्या वरती विकास गाडी चढतच का नाही हीच गोष्ट मला कळली नाही. तुम्ही तिकडं दक्षिणेला गेला तर या ठिकाणी तुम्ही खाली घाट होतं, तर या ठिकाणी सुभाषरावांनी सांगितलं एकही घाट तुम्हाला पत्र्याचं दिसलं का? एकही घाट पत्र्याचं दिसलं का? यांना चिलेवाडी पाचघरचं पाणी लागतो. चिलेवाडी पाचघरच्या पाण्याला आपण मागणी ज्यावेळेस केली त्यांनी सगळ्यात अगोदर त्यांनी विरोध केला. त्यांनी त्या पाण्याची वाटप झाली म्हणून सांगितलं. पाण्याच्या वाटपामध्ये आमच्या तालुक्यात जमवणाऱ्या पाण्याच्या वाटपामध्ये तुम्ही आहेत, मग पाण्याच्या वाटपामध्ये आम्ही नाही का? नक्की आम्ही आहोत का नाही या तालुक्याचा भाग? या गोष्टी आपल्याला विचारण्याची गरज आहे. आपल्या नळाला जर रोज सकाळी पाणी आलं तर नळाला पैशाला पाणी भरून देतं का? आपल्या तालुक्यात एवढी मोठमोठी 5-5 टीएमसीची रंग असताना, 2-3 टीएमसीची रंग असताना बाळासाहेब थोरातांचे फोटो बघितले त्या दिवशी मी खासदारांना निवेदन द्यायला जाताना असा फोटो आणि जननायक म्हणून नाव टाकलेलं. अहो पाणी आमचंच होतं, आमच्या पोटावर मारले त्यांच्याच नायक, आणि आम्ही आमच्या हक्कासाठी पाणी मागितलं तर ठरलं होत का? विषय आमचं पाणी पावसाळ्यामध्ये एवढ्या अडचणी येऊ शकतो. आपल्याला पत्रासारखा पाऊस नक्की घेत नाही, तो त्रास आम्ही सहन करायचा. कोणाला आमच्या बाळांनी हंडे घेऊन पाणी भरायला दुसऱ्याच्या गावात जायचं. ही कोणत्या प्रकार पद्धत आहे? ही कोणत्या प्रकारचं जलवाटप आहे ही गोष्ट मला कळत नाही. आज या महाराष्ट्राला पाणी पुरवण्याचं काम या ठिकाणी आपला तालुका करतो आणि आपल्यालाच पाणी नाही. जलसिंचनच्या सगळ्यात जास्त योजना अजित पवारांनी वापरल्या. 200 किलोमीटर पर्यंत जलसिंचन योजना होऊ शकते आणि 5-10 किलोमीटर आपल्याला होऊ शकत नाही का? मला कुठल्याही पक्षाचं कुठल्याही राज्यकर्त्याचं नाव घ्यायचं या ठिकाणी नाहीये. माझं आपल्या माणसाची आहे की आपल्याला उभं राहता येत नाही, आपल्याला एकत्र होता येत नाही. या गोष्टीमुळे तर आपल्या अडचणी वाढत आहेत. रस्ता ही इतकी काळाची मोठी गरज आहे की या रस्त्यामुळं या कामाचे एक कोशरगडापर्यंत आले, त्या ठिकाणी मी माझ्या गाडी गाड्यापीठावरती घेऊन गेलो होतो. त्या लोकांची भावना देखील अतिशय तीव्र होती. त्यावेळेस मी ऐकलं प्रत्येक गावाची भावना तीव्र आहे. आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत दवाखाने नाहीये आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते सुरू नाहीये. एखाद्या पेशंट जर आजारी असेल, जास्त आजारी असेल, तर त्याला दवाखान्यापर्यंत नेत असतो, पर्यंत त्याचे 4 हाडं मोडलेले असतात. ही परिस्थिती आमच्या रस्त्यांची आहे. 25 वर्ष झाले या राज्यमार्गाला या ठिकाणी दर्जा मिळवला. 25 वर्षापूर्वी राज्यमार्ग असा असतो का 7.5 फुटाचा 8 फुटाचा? दुसरी गाडी तर राज्यमार्गावर पास होऊ शकत नाही. आमदार येतात या ठिकाणी सगळं सांगतात, खासदार येतात सगळं तालुक्याच्या भाग्यावर येतो आणि आमचं भाग्य आम्हाला या ठिकाणी सापडत नाही. तर कुठलं भाग्य आणि कुठलं भाग्य घेऊन जाता? कोणीही आमदार असतात, कोणी खासदार असतात, प्रत्येकाला आपण मतदान करतच आवडत. तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्ष म्हणून आपल्याला बोलायचंच नाही. आज आपल्या पोटाचा प्रश्न आहे, आज आपल्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुलांची लग्न होत नाही, बटाट्याचं पूर्ण पीक निघत नाही, कांद्याचं पूर्ण पीक निघत नाही, शेवटला पाणी कमी पडतंय, कधी पाऊस जास्त होतोय. या सगळ्या अडचणींना हा शेतकरी करतो. दुधाला भाव नाही, दुधाला गायांना चारा तयार करण्यासाठी पाणी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी 10-20 किलोमीटरच्या पाईपलाईन पडले
अतिशय चळवळीचे आणि अतिशय पोटतिडकीचे फक्त आपले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न शासनाला सोडवण्यासाठी तुम्हा सर्वांना या ठिकाणी उभं राहावं लागेल आणि या ठिकाणी मागितल्याशिवाय काहीच होत नाही हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आपण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं असलं तरी 100-200 किलोमीटर महिनाभर प्रवास करतो, पायी चालतो, त्यावेळेस विठ्ठल आपल्याला दर्शन देतो. आपल्याला पोटाला 2 घास अन्न खायचं असेल तर त्यासाठी पीठ लावावं लागतं, ते कापावं लागतं, ते निंदावं लागतं, त्याचं पीठ करावं लागतं, बाईला संध्याकाळी शेकावं लागतं, त्यावेळेस 2 घासची आपल्याला बातमी भेटत असते. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावाच लागतो. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत असताना आपल्यासाठी कोणतरी रस्ता करेल ही गोष्ट खोटी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्यालाच उभं राहावं लागेल, आपल्यालाच या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल आणि त्याच वेळेच्या गोष्टी आपल्या पदरात येतील. आम्ही तुमची मुलं या ठिकाणी सर्वसामान्य तुमच्यासारखी आमच्यासारखी माणसं या ठिकाणी उभी राहिलो. आमचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही, कुठल्या पक्षाचा विरोध नाही, कुठल्याही पक्षाचं समर्थन म्हणून आम्ही या ठिकाणी उभे राहिलो. हा प्रश्न खरोखर आपल्या तरुणाईचा आहे, आपल्या पोटतिडकीचा आहे, आपला पोटा पाण्याचा आहे, म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल. या ठिकाणी मी एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कट्ट्यावर बघतो, भाकरीमध्ये चहा प्यायला मिळत आम्ही या ठिकाणी पोटतिडकीने बघतो. पुढची एकदा विनंती करतो ही पहिली वेळ होऊ शकतं. आतापर्यंत भरपूर जण आले, भरपूर म्हणजे आश्वासन दिलं या ठिकाणी लोकांमध्ये या ठिकाणी निराशा आहे, ही गोष्ट मान्य करतो. परंतु आता आपण या ठिकाणी जे उभं राहिलो, आपल्या पोटतिडकीचे प्रश्न घेऊन उभं राहिलो, आपल्या सर्वांसाठी उभं राहिलेलं आहे, आपल्या पोटा पाण्यासाठी उभं राहिलेलं आहे, आपल्या सर्वांना संघटित व्हावंच लागेल आणि या आंदोलनाला या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला आम्ही आमचे आभार मानतो. परंतु या एकाच आंदोलनावरती हे प्रकरण थांबणार नाही, याच एकाच आंदोलनावरती आपल्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाही. यापेक्षाही तीव्र लढा, यापेक्षाही मोठी लढाई आपल्याला लढावी लागेल. प्रसंगी या ठिकाणी आपल्याला उपस्थित करावं लागतील, आंदोलन करावं लागतील, रस्ता रोको करावं लागतील, प्रसंगी नाट्या काट्याही ठेवावं लागतील. या सगळ्यासाठी या ठिकाणी यापूर्वी तुमची मुलं तयार आहे. फक्त तुम्ही पाठिंबा द्या, तुम्ही मोठ्या संख्येने यामध्ये संघटित व्हा, यामध्ये सामील व्हा, एवढीच या ठिकाणी तुम्हाला प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा विनंती करतो की यानंतर हा मोर्चा सोपवला जाणार आहे. आपण सर्वांनी गावाच्या बाहेर जातोपर्यंत आम्हाला साथ द्यायची, त्यानंतर ज्यांना चालायचं ते चालू शकतात. बाकी सर्वांनी 12 तारखेला ठीक 11:30 वाजता अकोलापासून सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आणि आपल्या सर्वांच्या हक्काचं पाणी, आपल्या सर्वांच्या हक्काचे रस्ते, आपल्या सर्वांच्या हक्काचे रेल्वेमार्ग जे पळवले जातात, जे क्रांतीभूत होत आहेत, त्या सर्वांना आपल्या ताटातलं जे पळवतात त्यांना आपल्याला थांबवावं लागेल आणि आपल्या हक्काची रोटी, आपल्या हक्काचे रस्ते, आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळवावं लागेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.